मत्ते 22:37 येशू ख्रिस्त म्हणतो, तू आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने यहोवा तुझा देव याच्यावर प्रीती कर. स्तोत्रसंहिता 113:1-8. हालेलुया म्हणजे यहोवा देवाची स्तुती. यहोवा देव म्हणतो, अहो माझ्या सेवकानो, तुम्ही माझे स्तवन करा, माझ्या यहोवा या नावाची स्तुती करा. आतापासून सर्व काळ यहोवा या माझ्या नावाला धन्यवाद द्या व त्याला सूर्याच्या उगवतीपासून तर त्याच्या मावळतीपर्यंत माझ्या यहोवा या नावाचे स्तवन करा. आज जगामध्ये परमेश्वर म्हणून खूप जणांना बसतात, तसेच येशू ख्रिस्तालाही परमेश्वर म्हणून म्हणतात. गणना 6:27 यहोवा देव म्हणतो, तुम्ही आजारावर प्रार्थना करताना यहोवा या माझ्या नावाने प्रार्थना केल्यास मी त्यांना आशीर्वाद देईन. जर आपली प्रार्थना एकच यहोवा देवाकडे पोचायची असेल तर त्याने माझे नाव यहोवा आहे असे सांगितले आहे. त्यामुळे त्याच्या यहोवा या नावानेच त्याच्याजवळ प्रार्थना केली तरच तो स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता यहोवा देव याला आपण केलेली प्रार्थना पोचेल. कारण यहोवा परमेश्वर सर्व जगांतील राष्ट्रावर राज्य करतो आणि त्याचे तेज सूर्यासारख्या आकाशाच्या वर आहे. यहोवा हाच सर्व मानवाचा देव आहे, जो उंच स्थानात राहतो. त्याच्यासारखा कोणी नाही. तो आकाशात व पृथ्वी यांतील सर्व न्याहाळतो व प्रत्येकाचा हिशोब त्याच्याकडे ठेवण्यासाठी तो नम्र होऊन सर्व मानव जातीची व प्राणीमात्राची जीवजंतूची काळजी घेतो. व जे दुबळे आहेत त्यांच्याकडे काही सामर्थ्य नाही, त्यांना तो धुळीतून उठून उभा करतो. तसेच जे दरिद्री आहेत त्यांना उकबीकेल्यावरून उचलतो. ते यासाठी की तो त्यांना जे जगातले अधिपती आहेत त्यांच्याबरोबर बसवतो. म्हणजेच विद्या किंवा शिक्षण हे यहोवा देव पाहत नाही, तर त्याने जे ठरवले आहे त्याप्रमाणे घडवण्यासाठी कोणालाही समर्थ बनवतो. यहोवा देवाने येशू ख्रिस्ताला 12 शिष्य दिले होते. ते बहुतेक सर्व अशिक्षित होते. त्यावेळी शास्त्री, परुषी व धर्मपंडित होते. त्यांना यहोवा देवाने निवडले नाही, तर जे अशिक्षित होते त्यांना निवडले व त्यांना आपला पवित्र आत्मा देऊन जगाच्या निर्मितीपासून जे काही घडले ते त्यांच्याकडून शुभवर्तमान लिहून घेतले. यशया अध्याय 42:8 मी यहोवा आहे, हे माझे नाव आहे आणि दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही. मलाकी अध्याय 4:2 परंतु जे तुम्ही माझ्या नावाने यहोवा या नावाला भय धरता त्या तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या पंखात निरोगीकरणाचा उपाय आहे. तुम्ही दुष्टात तोडून टाकाल, कारण मी हे करीन. त्या दिवशी ते तुमच्या तळपायाखाली राख होतील, असे सैन्याचा यहोवा म्हणतो. म्हणजेच यहोवा देवाला कुठचीही गोष्ट अशक्य नाही. म्हणून बायबलचा अर्थ समजण्यासाठी नम्र होऊन यहोवा देवाकडे त्याचा पवित्र आत्मा मागायला हवा, किंवा ज्यामुळे त्याला प्रेषित असलेले कार्य आपल्याकडून तो घडवून काढेल. तसेच तो वांजेला घरकरीन, लेकरीचा हर्षित आई करतो. बायबलमध्ये जखयाज व त्याची बायको अलिशिबा हे दोघेही म्हातारे होते, तरीही त्यांना योहान बाप्तिस्मा नावाचा मुलगा दिला. यहोवा देवाला काहीच अशक्य नाही व त्याने मातीतून आदामाला निर्माण केले व त्याची शिपळी काढून त्याने स्त्री उत्पन्न केली. म्हणजेच त्याने सर्व पुरुषाकडून उत्पन्न केले. त्यामुळे आपली प्रार्थना जो एकच खरा देव यहोवा आहे हे स्वतःने त्याचे नाव सांगितले आहे, त्या नावानेच आपण स्तुती आराधना करूया. म्हणजे आपल्या सर्व विनंत्या ज्या माणसाला अशक्य वाटतात त्या पूर्ण करायला यहोवा देव समर्थ आहे. म्हणून आपली प्रार्थना रात्रंदिवस
जो एकच खरा परमेश्वर आहे, त्याच्याच नावाने येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने आपण मांडूया. म्हणजे यहोवा देव जे माणसाला अशक्य आहे तो त्या गोष्टी पूर्ण करील. आपण सदोदित व नियमित हालेलुया बोलूया व हालेलुया आमीन आमीन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.